गाडा गाडा हा जो ब्रिज केलाय ना हा बघा हा तो ऍक्च्युली माकडांना पास होण्यासाठी, जसं आपला माणसांसाठी ब्रिज असतो तसं माकडांसाठी, कारण ते हायवे वरून जातील आणि अपघात घडला तर उगाच लफडी नको. मित्रांनो ऋषीला एवढा वडापाव आवडलाय ना. किती वडापाव आहे रे? चौथा वडापाव खातो ऋषी. एकदम कुरकुरीत. जो जमिनीवर आहे तो रोड बनवत नाही आणि समुद्र मार्गे बनवायला चालले सरकार. असं वाटतं गाडीचं काही ना काही तुटणार आहे माझ्या आज. तिथे कुठे झालं? इथून जाऊया पण पुढे नारळ फोडलाय. नारळावरून गेलो. हाते हे आई घाबरवतो कशाला. कळमजे तर मानगावच्या अगोदर मित्रांनो राईट मारलाय. वा नदीच्या किनारी. काय करू, टाकू की नको? टाकू. मला मॅप दाखव. छोटा कर. छोटा कर मॅप. अरे छोटा कर. चल गुरु, आजचा दिवस शून्य अपघाताचा. This route avoids a road closure in 36 kilometers. You are on the fastest route. You should reach your destination by 12:45 p.m. बॅगेकडे लक्ष ठेवत जा. छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज चौक onto Service Road. जय. तर मित्रांनो आता आहे घोडबंदर घाटामध्ये आणि जाम थंडी आहे. जाम थंडी. जिथून जिथून हवेला गॅप मिळते तिथून ती घुसते आमच्या शरीरामध्ये आणि थंडी वाजवते आम्हाला. असं वाटतं फ्रीज मध्ये बसलोय मी. आणि वा सूर्यदेवतेचे आगमन झालंय पण किरणे थेट आमच्या डोळ्यात जात आहेत. आता हे घोडबंदर घाटात खूप मोठा पल्ला गाठायचा आपल्याला. जरा भेटू. हे नेहमीचे रोड थोडे पास झाल्यावर एका ठिकाणी थांबून सांगेन मी हे सगळं. हे बघा. हे बाबा अंकल काका मागे बघत पण नाहीये. आणि नेहमीप्रमाणे घोडबंदरची ट्रॅफिक. भेटू पुढे ठाणे पास झाल्यावर. ठाणे. आणि मित्रांनो पोहोचलो आहोत आपण माझीवाडा ब्रिज. मित्रांनो पोहोचलोय ठाण्याला माझीवाडा ब्रिजला. वरून जातोय सरळ नाशिक हायवे पकडून. कुठे सांगतो जरा रोड होऊ द्या क्लिअर. काय घाई नाही आपल्याला सांगायची. अजून खूप मोठी जर्नी बाकी आपली. एक हिंट देतो तुम्हाला. तसं तर तुम्हाला टायटल थंबनेल वरून कळेल की मी चाललोय कोकणात. पण कोकणात कुठे ते पण तुम्हाला समजूनच जाईल. काय आपण सस्पेन्स काय ठेवतच नाही आपण. हे बघा वा ऋषी बा इथे काय खतरनाक पडलेलो माहितीये काय. हा आई तो आता गेला ना स्लोप. तिथून असा स्लोप होता आणि स्लोप गेल्याच्या नंतर असा खड्डा होता. खड्डा पण आई कोण आला तर कोसळले. मजबूत पडलेलो. फुल स्पायडरमॅन झालेलो. तर जात आहोत आपण मित्रांनो श्रीवर्धनला. का ते तुम्हाला आता पुढे हायवे लागेल तेव्हा सांगतो. आता आहोत ठाण्याला. ठाण्यावरून तुर्भे, वाशी, पनवेल, पेण, वडखळ, माणगाव आणि श्रीवर्धन, म्हसळा अशी जर्नी आहे आपली. मित्रांनो कळवा नाकाला पोहोचतोय. पण आता जर तुम्ही बाळकुम साईडने याल ना आतमधून तर हा असा फ्लायओव्हर केलाय. तर हा डायरेक्ट कळवा ब्रिज पास करतो आपल्याला. जर तुम्ही इथून आलात बाळकुम साईडने ठाण्यामध्ये. हा असा काही ब्रिज आहे. आणि आता जर तुम्ही पुढून लेफ्ट माराल ना तर कळवाला उतराल. हा बघा लेफ्ट मारलात की कळवा, सरळ गेला की बेलापूर. आणि आपल्याला जायचं बेलापूर पनवेल. सरळ जायचं. हा बघा हा आहे खाली कळवा नाका. तर मित्रांनो पोहोचत आलो आता पनवेलला. आता पनवेलला थांबू आम्ही नाश्ता करायला. तिकडे आता तुम्हाला सगळी स्टोरी सांगतो. बापरे डोळे ना माझे असे होत आहेत ना. सगळं एकच कलरचं दिसतंय मला आता. व्हाईट आय डोंट नो वाय. इथे थांबूया का रोडवर ढाब्यावर बसलो असतो. चल मग आलो. एक पुढे आहे रे पेनच्या इथे. तिकडे जाऊया.
गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ प्रभात, गुड मॉर्निंग फ्रॉम पनवेल. पोहोचलो आहोत पनवेलला. सुरुवात नेहमीप्रमाणे केलेली घरापासून, पण ओके, पण जर्नी आजची थोडी लांबची आहे. जात आहे मी आज श्रीवर्धनला, तर म्हटलं की सुरुवात करायची आपण पनवेल पासून. थेट पनवेल पासून जी फिलिंग येते ना, आपण शहर सोडतो आणि गावाकडे यायला लागतो, त्यामुळे म्हटलं की लांब व्हिडिओ बनवण्यापेक्षा सुरुवात आपण इथून करूया. तर आता आम्ही लेफ्ट मारतोय गोव्यासाठी, म्हणजे श्रीवर्धन साठी, अलिबाग साठी किंवा वडखळ साठी म्हणू शकता. ओहो ओहो, कुठून घेऊ कुठून घेऊ. Continue on National Highway 66 for 54 kilometers. हो, 54 किलोमीटर आता सरळ जायचंय. चल बरं, आता इथं मध्ये बोलणार नाही. नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील, ज्याला बाईक राईड करायला आवडते, भटकंती करायला आवडते, ट्रेकिंग करायला आवडते, आणि या व्हिडिओ मध्ये आपल्या चॅनलवर स्वागत करायला आवडते, ज्याचं नाव आहे डबल सीट विथ स्वप्नील. तर आपला निबंध बोलून झालेला आहे. तर मित्रांनो, निघालोय मी आज श्रीवर्धनला, मित्राच्या गावी. मित्र म्हणजे कोण, तर वाजे डार्लिंग, माझा मित्र आहे रोहित वाजे म्हणून. ए ए ए ए ए ए ए ए ए कोणती गाडी आहे नक्की, एवढी छोटीशी. तर माझा एक मित्र आहे रोहित वाजे म्हणून, तुम्ही बघितलं असेल. त्याच्या गावी निघालोय, त्याचं लग्न आहे आज. काल होती हळद, आज आहे 25 डिसेंबर, काल होते 24 डिसेंबर. काल होती रोहितची हळद आणि माझा भाऊ सौरभ याचं लग्न होतं काल, त्यामुळे फॅमिली फंक्शनला काल गेलेलो. तिथून काल आलो. तुम्ही व्लॉग बघितला असेल नक्की लग्नाचा. किती घाई गडबड होती. जवळजवळ आम्हाला नाही म्हणता तरी आम्हाला वाजले 3 जेवणासाठी. मी पटपट जेवून निघालो, 3ला निघालो, 3:45ला घरी आलो अंकितला घेऊन. तसा झोपलो, 5:30ला उठलो, सगळी तयारी केली श्रीवर्धनला जायची. सगळं आवरलं वगैरे, ऋषी आला घरी आणि 7:30ला आम्ही प्रॉपर निघालो. आणि म्हटलं पहिला लवकरात लवकर आता अंतर कापायचं, कारण लग्न आहे ते 12:30चा मुहूर्त आहे. तर बघू आता, यावेळी आपल्याकडे टाइम कमी आहे, पण घाई नाही करायची आपल्याला. माझ्यासोबत आहे ऋषी आहे कर. माझ्यासोबत आहे ऋषी मस्तानी. आज येणार होता सिद्धू, जो आपल्यासोबत शिर्डीला आलेला, शिर्डीच्या ब्लॉक मध्ये होता, पण त्याच्या घरी थोडा प्रॉब्लेम झाला, त्यामुळे रिप्लेसमेंट ऋषी ऑलरेडी यायचं होतं त्याला, पण थोडा कामात बिझी होता. तर लागलोय आता मुंबई गोवा हायवेला. पनवेल सोडलंय, आता येईल वडखळ. थोडं नाश्ता करायला थांबायचं, तर आपण नाश्ता करायला थांबूया. आज खूप सारा लाल पऱ्या दिसतात आपल्याला. ही कोणती आहे जरा नाव बघू. सहल. ओके, सहली निघाल्यात मुलांच्या. BMW घेऊन आला दादा नंबर गाडीला, BMW घेऊन आला दादा नंबर गाडीला. जसं पनवेल सोडले तसं सिमेंटचा मस्त रोड केला यार, काय हायवे बनवलाय. पण एवढंच की सिमेंटचा असल्यामुळे थोडं रिस्क आहे, कारण टायर ग्रिप नाही पकडत. डांबरी रोड तो डांबरी रोड असतो, पण सिमेंटच्या नावाने निदान चांगला रोड तरी गेला यांनी. नशीब. होपसो पुढे पण चांगला रोड असावा अशी मी आशा ठेवतो. बघूया आता. खूप दिवसांनी आलो मी या रोडला. काय गुर्रम पळते वरून, काल सर्व्हिस केली म्हणून एक नंबर पळते गुर्रम आपली. नाश्ता करायला थांबायचा. ऋषीच्या पोटात कावळे ओरडत आहेत. आता येईल कर्नाळा, आणि तो बघा कर्नाळ्याचा एक बोटाचा डोंगर. कर्नाळा घाटात पोहोचलोय आणि सुपर्ब रोड केले. आजूबाजूला माकडं वांद्र दिसतील तुम्हाला. आणि हा जो ब्रिज केलाय ना, बघा हा, तो ऍक्च्युली माकडांना पास होण्यासाठी. जसं आपला माणसांसाठी ब्रिज असतो तसं माकडांसाठी, कारण ते हायवे वरून जातील आणि अपघात घडला तर उगाच लफडी नको, म्हणून त्यांच्यासाठी तो ब्रिज केलाय. गुड मॉर्निंग ऋषी. लाल पर्या मित्रांनो, जस्ट कर्नाळा खिंड क्रॉस केले आणि नाश्ता करायला थांबलो. खूप भूक लागलेली. वडापाव आणि कॉफी. तर म्हणतो की निघालो आता वाजेच्या लग्नाला. श्रीवर्धनला मित्राचं लग्न आहे. एकटाच जाणार होतो, पण ऋषीला घेतलं सोबत. थँक्यू ऋषी. ऍक्च्युली आज खूप साऱ्या लाल पर्या जात आहेत, पिकनिकवाल्या लाल पर्या आहेत. तर पोचलो तर कर्नाळा केंद्रित वडापावचा आस्वाद घेतोय. तर हॉटेलपेक्षा म्हटलं की कुठेतरी मस्त रोड लगत नाश्ता करत बसला. इथे गाडी लावली आपली गुर्रम, कालच सर्व्हिस केलेली, त्यामुळे एक नंबर पळते. धमाल येते चालवायला. लावणार होतो सॅडल बॅग्स, पण थोडा प्रॉब्लेम झाला. तर मित्रांनो, रोडच्या लगतच असल्यामुळे आवाज येत राहील, तर सॉरी त्यासाठी. तर आता नाश्ता करून घेतो आणि पुढच्या प्रवासाला लागतो.
तर मित्रांनो ऋषीला एवढा वडापाव आवडलाय ना. किती वडापाव आहे रे? चौथा वडापाव खातोय ऋषी. एकदम कुरकुरीत. हा एकदम कुरकुरीत. दाखव तोडून दाखव कुरकुरीत त्याचा आवाज नाही तर माझा नाश्ता झालाय. ऋषी आता करतोय. चल पटपट. 12:30चा मुहूर्त आहे लग्नाचा. वाजले 10 मिनिटं माझ्या घड्या पुढे. पावणे दहा झाले. बहुतेक डायरेक्ट पंगत भेटणार आहे. बरं झालं सकाळी झोप काढली. तर मित्रांनो झालं आमचा नाश्ता करून. ही बॅग ना थोडी अशी वरती घ्या. बॅग वरती घे थोडी. का वास कसला येतोय? पेट्रोल टाकायला लागेल का? तर मित्रांनो निघालोय आता नाश्ता करून. वाजले 9:59 म्हणजे जवळजवळ 10 वाजत आले. छान असा प्रवास झाला आतापर्यंत. टोटल किलोमीटर झालेत 80. वेळ झाला आम्हाला घरातून निघून 8:30 9:30 आणि 2.5 तासात 80 किलोमीटर कव्हर केलंय. आणि आता आहोत पेन वडखळच्या रोडला म्हणजे पनवेल वडखळ. छान असा रोड केलाय म्हणजे आतापर्यंत तरी मस्त लागलाय. एकदम स्मूथ मक्खन. काय टेन्शन नाही काय नाही. आणि ओ माय गॉड आपण ना वायर नाही लावली. जरा वायर लावूया. चार्जिंगची आणि आपण मोबाईल पण बरोबर नाही लावलाय. चल जाऊ दे. जोपर्यंत आहे तोपर्यंत ठीक आहे. एक सांगायचं गेलं तर खूप दिवसांनी ही पण इच्छा होती की मागच्या ब्लॉग मध्ये मी सांगितलं की मला गावाकडे फिरायला जायचं. तर मित्राच्या लग्नाचा मुहूर्त साधून निघालोय मी गावी. आता बघूया पुढचे प्लॅन काय आहेत. म्हणजे डोक्यात आहे की आजचा दिवस काढायचा आपण श्रीवर्धनला. जर वरात लवकर भरली तर मग रात्रीच निघायचं दापोलीला. मग दापोली दुसऱ्या दिवशी फिरायचं. आणि तिसऱ्या दिवशी म्हणजे 27 तारखेला शाबास ऋषीच्या पोटामुळे माझी बॅग वरती राहते आणि त्यामुळे मला हलकं वाटतं. थँक्यू ऋषी. आणि 27 तारखेला आहे प्लॅन ऋषीच्या इथे जायचं महाडवर. ऋषीच्या गावी आपण पूर्ण सिरीज बनवली ती पण बघा. तर असे प्लॅन आहेत. बघू आता किती सक्सेस होतात आणि कसं काय. आणि इथे लालपर्या वैष्णवी हॉटेल. तर आहोत आता पेन पोचू. 129 किलोमीटरचा पल्ला गाठायचा आहे. आता 12:30ला पोहोचणार होतो. तो टायमिंग अर्धा तास वाढलाय नाश्त्यामुळे. 1:15चा टायमिंग दाखवतोय. असो आपण जाऊ आरामात. आणि वा गावाकडची ही नदी. हे ऋषी दादा नदी मस्त आहे ना नदी. वाव व्हेरी नाईस. वंडरफुल विलेज. ब्युटिफुल. खूप छान वाटतं असं गाव शेतामध्ये बघे तो झाडी झुडपातून निघणारा दूर. वा मजा आली. सगळे पैसे या दृश्याचे आहेत म्हणूनच प्रवास करायला निघालो. आणि हे काय मस्त शपथ. हे तर विसरूनच गेलो. फुल डांबराचा रोड केला या पुलावर. तर अगोदर नुसता खडबडीत होता. वा बऱ्यापैकी आता सुधारणा झाली रोड मध्ये. होपसो असंच असेल पुढेही. तर चला मित्रांनो भेटू आता पुढे. मित्रांनो पोचलोय वडखळ नाका. खाली जो रोड गेला तो जातो अलिबाग वडखळ. आपण जातोय सरळ गोवाच्या रूटने श्रीवर्धनला. मानगावच्या इथून आपल्याला राईड घ्यायचंय. तर खूप छान दिसतंय दृश्य. आता हे समजत नाही हा वडखळ येथील JSW फॅक्टरीचा धूर आहे की धुकं पसरलंय. सांगा मला. वास तर येते मला धुराचा. असं कसं. आणि रोड बनवले गेले आहेत ते पण डांबराचे. लास्ट टाइम आलेले तेव्हा नुसतं खडबडी पापड्या निघालेल्या रोडच्या. मायला तिकडच्या ब्रिजच्या रस्त्याचं काम चालू आहे त्यामुळे डायव्हर्जन करून बाबा वाचलो. थोडं या साईडला असतो ना तर बाउन्स झालं असतं. बाउन्स मी नाही पण भलतच काहीतरी बाउन्स झालं असतं. आणि वा काय गाव दिसतं. हे खूप सुंदर गाव दिसतं. खूपसं दिसत असावं तुम्हाला. आता काही व्हिडिओ बघितलेले मी युट्यूबवर कोकणकरांचे. त्याच्यात तरी सांगितले की रोड आता बऱ्यापैकी केलेत. बघू आता केवढे केलेत. तर क्रॉस केलाय वडकरचा ब्रिज. खाली उतरलोय. अजून आता 110 किलोमीटर जायचे. 60 किलोमीटरच आपण चालवली गाडी. हा केलेत. वा आता हे पूर्ण रोड खराब होते. होप सो पुढे पण असले पाहिजे. आपण फक्त होप घेऊन एक चालतोय की रोड चांगले असतील. अरे मस्त गेला या. नाही वाटत. मित्रांनो कोकण रेल्वे बघा. ही बघा
आपल्या बाजूने जाते कोकण रेल्वे ही बघा. वा काय दृश्य आहे. या कोकण रेल्वेने आपल्या ब्लॉकची शोभा आणखी वाढवली आहे. असं वाटतं रोडला सोडून तिलाच बघावं, पण मला समोरच बघावं लागेल. वा काय दृश्य आहे हे. छान सुंदर. अरे अरे गेली पण, संपली पण. थांब थांब. अगं गेली. चला आपण जाऊया हळूहळू. तिला जाऊ दे. कोकण रेल्वेला काही ट्रॅफिक नाही लागत. आपल्याला ट्रॅफिक लागतं, तिला हॉल्ट लागतो. पोचलोय गडब. आता इथून गडब नाही झालं म्हणजे झालं. तर मित्रांनो, वडखळच्या नंतर ना 8 किलोमीटरचा पॅच सोडल्यानंतर असा पुन्हा आहे तो रोड लागलाय. म्हणजे 8 किलोमीटर पर्यंत रोड सिमेंटचे होते, प्रॉपर बनवलेले. त्यानंतर काम चालू आहे मुंबई गोवा हायवेचं. पाहू शकता. म्हणतात की फक्त माणगावच्या नंतर खूप छान रोड आहे, त्याच्या अगोदर वडखळ पर्यंत रोड पूर्ण करायचा बाकी आहे. हे बघा काम चालू आहे, पाहू शकता तुम्ही. अरे बापरे, अरे बापरे. हे असं असेल तर आम्ही डायरेक्ट वरातीला पोहोचू. भाई शपथ. रोड तर बघा फुल वर्ल्ड. हे बघा श्रीवर्धन मुंबई. चला सरकार, सरकार जरा लवकर बनवा मुंबई गोवा हायवे. आम्हाला पण फिरायचं आहे. चला आपण गाणे ऐकूया. हो हे तो कुठे 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 जातोय, कुठे जातोय बाबा. हा मला वाटतं ही गाडी घेऊन तो गोव्याला जात असेल. वाय त्याने काय गाडी काढली बघितली की नाही. आई तो थोडा पण गेला असता ना, ट्रकने पप्पी घेतली असती याचे. तर मित्रांनो, हा आहे आमचा मुंबई गोवा हायवे प्युअर ब्लॉकचा. एकदम प्युअर रोड. रोड बघा तो सरळ पण, तो रोड ऍक्च्युली सरळ पण नाही, असा 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 आहे. असा 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 असा. कुठून जायचंय ऋषी बोलतोय सगळीकडे सेमच रस्ता आहे. आई आबो रात्री कोण आलं ना तो खोळंबलेल, टॅटू काढेल. इथे तर असं वाटतंय शेती केली की काय. आता इथे भोपळा मिरची ना तर भेंडी लावतील, ना तर भात लावतील. भात चायला त्यापेक्षा इथून गेलो असतो. पाली खोपोली डायरेक्ट मानगावला बाहेर. मस्त जंगलातून रोड होता तो. सुसाट गेलो. तर मित्रांनो, असे रोड बघून आता ऋषीने ठरवलंय आम्ही दोघांनी की गाडी आता हातात घेऊन चालत जायचं. अरे बेकार आहे रे खराब. असा नव्हता कधी रोड. असं वाटतं गाडीचं काही ना काही तुटणार आहे माझ्या आज. जो जमिनीवर आहे तो रोड बनवत नाही आणि समुद्र मार्गे बनवायला चालले सरकार. हे आई शपथ आहे, वैतागलो रे मी बाबा. अरे खरं मागे मी आलेलो एवढे खराब नव्हते रोड. हे आता असे खोदून ठेवलेत की. अच्छा खोदून ठेवलेत. मग ते कार्पेट मारणार कधी. तो चांगला रोड आहे त्यापेक्षा. आला 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 रोड आला रोड आला रोड आला. नशीब. हा काय बरं वाटतं मित्रांनो. हा आनंद फक्त 2 सेकंदाचा होता. फक्त 2 सेकंदाचा. एसटी ला काय फरक नाही पडत, त्यांना कोणते पण रोड द्या. ती लोक समुद्रावर पण चालवतील. तो पण कसला गेला भेंडी. मला तर असं वाटतं जेवढी स्लो करतोय तेवढी व्हायब्रेट होते गाडी. इथून जाऊया साईडने. माझे शॉक ऑब्झर्वरचे वडे लागतील. वडे. ट्रेन 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 ट्रेन. असं वाटतं तिकडे पोहोचायला पण 1 तास लागेल त्या चांगल्या रोडवर. मित्रांनो, अवॉइड मुंबई गोवा हायवे. अवॉइड. बायकर लोकांनी तर येऊच नका इकडे. खरं सांगतो. आई व्हायब्रेटर फुल. एखाद्या कलरचे कसे पापड्या निघतात भिंतीच्या. अरे तू लेफ्ट सांगते ताई, हे पण सांग ना रोड खराब आहे की नाही. खड्डे बिड्डे किती. अब आई शपथ. ऑरेंज पॅच म्हणजे खराब आहे की काय रोड. हे असं वाटतं पाण्यावरून गाडी चालवतो मी. लय बेकार आहे रोड, लय बेकार. तो पण रोड तसाच आहे. काय कोलाडला आतमध्ये घुसूया मग. इथे कुठे झालं. बोच खपली पडली. भाई माझे शॉक ऑब्झर्वरचे ऑलरेडी लागलेत. हे असं आलं ना, आणि जर शॉक ऑब्झर्वरला काय झालं ना तर वाट लागेल आपली. मला भीती वाटते. कॉन्सर्ट वगैरे तुटला ना लागतील. 200 meters turn left. या मैया या मैया या. मेरी मुंबई में
In 200 meters, turn right onto National Highway 548A. ओहो बायकर्स काय गेले. एक होता KTM ऍडव्हेंचर आणि एक होता BMW. National Highway 548. वाव वाव सुंदर. ब्रेक घेतला त्यांनी. ब्रेक या रोड पासून त्यांनी ब्रेक घेतला आहे. Take the next right, then turn right. थांब जरा बघूया कोणता रोड सांगते. जाऊया त्या रोडने. थांब 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 थांब. काय पप्पी घ्यायचा ट्रकवाला. हा बा जाऊया रोहा बिहा करत. गावातून आहे तो आतला रोड आहे. मग काय करूया. लदाख आयलो. ए भाई इथून तिथून सगळीकडून ट्रक बी गाड्या येत आहेत. भाई लदाख की फिलिंग आ रही है. लदाख. ऋषी कुठे आलो आपण. लदाख. लदाख आहे हम लोग. लदाख. तर मित्रांनो पोचलोय कोलाड. कोलाड म्हणतोय वाकण फाटा. वाकणला पोचलोय आणि तो वडकानंतर 8 किलोमीटरचा पॅच आणि त्यानंतर जो खराब पॅच लागलाय ना आम्हाला. बापरे नशीब ते वाकण आलं तरी. त्यात असं वाटलं अजून आहे की काय वाकण पोचायला वेळ. जाम खराब रोड आहे. जाम खराब रोड आहे. भेंडी कोण गावी आजारी पडलं. अरे मी बोललो गावी कोण आजारी पडलं तर नेतील कसे त्याला मुंबईला. खूप बेकार आहे रोड. आता पहिला असं वाटत होतं की जायचं म्हणून लग्नाला. आता बोललो जाऊ दे जेव्हा पोहोचू तेव्हा पोहोचू. पण आपला सेट माणूस म्हणजे नितेश पाटील ऑलरेडी तो तिकडे पोहोचलाय. तो कालच गेलेला सकाळी. जाम खराब रोड आहे. जाम खराब रोड आहेत यार. हे बघ कोण बोललेला मुंबई गोवा हायवे आहे. एक तर खोदून ठेवलाय. भेंडी काम करताना पण कोण दिसत नाहीये. महाड पनवेल. तर मित्रांनो पोहोचलो वाकणच्या वनलात सुकेली खिंड. आणि बघू शकता या रोडचं पुन्हा एकदा काम केलंय. म्हणजे हा रोड एवढा चांगला बनवून पण पुन्हा एकदा विल्हेवाट लावून पुन्हा एकदा चांगला करतात. याला काय अर्थ आहे का. काय अर्थ आहे का. बनवायचा तर एकदाच चांगला बनवायचा. अगोदर हा डांबराचा बनवलेला. मग पाऊस वगैरे पडून खड्डे झाले याच्यामध्ये आणि आता सिमेंटचा बनवलाय. काय बोलणार आता. मला वाटतं आपल्या सरकारकडे पैसा जास्त आलाय. जास्त म्हणजे जास्तच. ए काय झालं. ए बाबा मागच्या ब्रेक मार रे. आई ना तर चिपकायचा मला. 2 वर्षाच्या बाईक राईड नंतर पोचलो आहोत आता कोलाडला आम्ही. काय तो वेळ होता आमचा. बापरे जो कालावधी पास झालाय आता आमचा कोलाडला. आता पाणी पिऊ आम्ही थोडं. कल्याण साखळी सोन्याचे पुरी खोणाचे. ऋषी दोरी काढ ना. टायर मध्ये अडकले. उतर जरा. एक मिनिट. अरे निता तू कुठे आहे. हा ठीक आहे मला लोकेशन पाठव ना तिकडचं. आम्ही तिकडेच येतो. तर कोलाड क्रॉस केलं मित्रांनो. वडखळ ते कोलाडच्या पॅचने हालत खूप खराब केलेली. तर थोडं फ्रेश झालं. तोंडावर पाणी मारलं. 2 किलो साठलेला धुळीचा थर साईडला गेला. फ्रेश झालो आणि आता निघालो. गोप्रोची बॅटरी चार्जिंगला लावली. दुसरी बॅटरी रिप्लेस केली आणि ते क्रिकेटच्या टुर्नामेंट्स. वा. मानगाव पोलीस ठाणे हद्द सुरू. मानगाव मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता येईल इंदापूर. 14 किलोमीटर नंतर राईड घ्यायचं. नितेशचा मला फोन आलेला. म्हणत होता की अरे लवकर या कधी पोचाल. मी बोललो आई शपथ काय सांगू या रोडची अवस्था. हे बघा मला या रोडवर खूप भीती वाटते. त्याच्यावर गाडी नागिन होते नागिन. आता कोलाडला काय झालं माहितीये. असा एक हे होता खड्डा इतका मजबूत आलेला ना समोर ट्रक मुळे दिसला नाही. नशीब निघालो नाही तर बाई अंगावर टॅटू होते आमच्या. पेट्रोल टाकावं लागेल असं वाटतंय मला. सकाळी 700चं टाकलेलं. 150 किलोमीटर गेली आणि 3 कांडे आलेत. मित्रांनो पोहोचलो आहोत इंदापूर. हे आहे इंदापूर डेपो आपल्या डाव्या साईडला. पुढे 6 किलोमीटरला आपल्याला राईट मारायचं आहे किंवा माणगावच्या इथून. तर मित्रांनो 800 मीटरवर ना आपल्याला राईड घ्यायचं. मॅप दाखवते तसं त्या रोडने जायचं. ऋषी ए नित्याने मॅप पाठवलाय त्या रोडने जाऊया ना. तो इथून राईड दाखवतोय. हा 1 तासच दाखवतोय म्हणजे पोचू. मला वाटतं तो खालून होता राईट. आबा हा राईट होता.
आता खाली कसं उतरायचं? पुढून असेल काय रोड? इथून जाऊया, पण पुढे नारळ फोडलाय, नारळावरून गेलो. हात हे आई घाबरवतो कशाला कळमजे. तर मानगावच्या अगोदर मित्रांनो राईट मारलाय. वा, नदीच्या किनारी. वा, व्हेरी ब्युटिफुल. छोटा छोटा रोड. डायरेक्ट गावी आलो रे. हा रोड घेतला तर डायरेक्ट गावच्या रोडला. काही सिनिक रूट भेटलाय मित्रांनो. हा छोटासा निमुळता असा रोड. इथे सगळे शेती करतात. आहे काका? काय म्हणता काका? बाजूला शेती चालू आहे. अरे हा आमचा. आणि इथे आमची राईड चालू आहे मस्त पैकी. ओ नो, ओ नो, ओ नो. रोड खराब नसला पाहिजे. एखाद्या बायकरला, एखाद्या गाडी चालवणाऱ्या चालकाला काय हवं असतं की रोड खराब नसतो हवा. या शपथ, नेक्स्ट राईड डायरेक्ट विहिरीवर. यो रोड जाते ना कुठेतरी. चल जाऊया, ऍडव्हेंचर करूया ऋषी. In 600 meters, turn right. यो कोणता रोड घेतला रे? विचारूया ना पुढे. काका हा रोड जातो ना श्रीवर्धनला? पुढे जातो ना श्रीवर्धनला? कुठून? असं कॅनलनी सरळ बामणोलीतनं असं निलगुणवरनं मोरगाववरनं श्रीवर्धन. हा इकडे खरवली मार्गी आला. नैतानेला जाईल ना? नैताने वगैरे खरवली लागल, बोरगर लागल, नंतर उसर लागल आणि उसर नंतर आतमध्ये हे लागल. असा फाटा गेलाय चराईमध्ये. हा, ती चराईमधनं डायरेक्ट श्रीवर्धन. मसळाला पण मसळा पकडा. दोन्ही भेटते तुम्हाला. हा पण जाईल? इथनं असे जा आणि इकडे फिरा. जाईल ना? ठीक आहे, पण जाईल ना? ठीक आहे, थँक्यू आजी. चल आता जाऊया. काय करूया? एवढी चांगली माणसं आहेत की तू नसताच ना ऋषी तर त्या आजी मला सोडायला आल्या असतं माहितीये. चल आता मस्त निमुळता. रे आई शपथ, ह्यो कोणता रोड आला? काय करू? जाऊया की नको? दादा रोड चांगला आहे का पुढे? रोड आहे चांगला पुढे? आहे ना? लास्ट टाइम शिमग्याला गेलेलो तिकडे पण असाच चकवा लागलेला. ये कंची आलो अपन. मेरे को तो श्रीवर्धन जाने का था. ये बिल मैं किधर पहुंचा? मेरे को तो श्रीवर्धन मसाला जाने का था. Take the next left, then turn left. फुल शेतातून जातोय. कोण आलं तर असं इथून. या पाईप कोणता टाकलाय? काहीतरी लागलं. काय स्टँड घासला. Take the next left. वाव, काय मस्त रोड आहे रे. ओहो फुल ऍडव्हेंचर रोडिंग केली रे आपण. थांबा. Continue for 3 kilometers. फायनली डांबरी रोड मित्रांनो लागला आपल्याला. मानगावच्या ट्रॅफिकला क्रॉस करून आलोय आम्ही. कोणत्या रोडला माहित नाही मला. हे बघ, हे असे रोड आवडतात मला. ओहो, एक नंबर. हायवे पेक्षा हे रोड मला लय आवडतात. असे वळणाचे. हे फक्त खड्डे दाखव. वा, क्या बात है. चले, ह्या लग्नाला जाऊया काय? हा, ह्या लग्नाला जाऊया काय? तर मित्रांनो आहोत आता बामणोली रोडला. कुठेतरी मानगावच्या अगोदर राईट मारून कच्च्या रोडने गावातून या बामणोली रोडला लागलोय. हिवाळा असल्याने अजून हिरवंगार आहे आजूबाजूला. In 400 meters, turn right at Bamnoli Road. Turn right at Bamnoli Road. हे कोणत्या गावात? Continue for 1 kilometer. हे कोणतं गाव आहे? हे बघ जरा. मानगाव जिल्हा खरवली आहोत. खरवली या गावात. खरवली वाले डबल सीटर जरा लाईक करा, सबस्क्राईब करा जरा. हे बघा तुमचं गाव खरवली, तालुका मानगाव, जिल्हा रत्नागिरी, रायगड. आणि खरवली मधली शाळा नूतन माध्यमिक विद्यालय खरवली. मित्रांनो चॉकलेट खायला आहे. चॉकलेट. हा बाजूला कालवा आहे की काय? कसा वाटतोय तुला आपला प्रवास? चुकीचा तर नाहीये. जोपर्यंत हे धरण आहे की जोपर्यंत आपल्याला घर दिसत तोपर्यंत चुकीचा नाहीये. आपली गाडीच त्यासाठी बनली नाही. पुढे आहे की नाही काय करू? टाकू की नको? मला मॅप दाखव. छोटा कर मॅप. अरे छोटा कर. अब पुढे इथे लागतोय.
मगर बिगर हा काय डेंजर होता. ह्याच्यात काय होत असेल पावसाळ्यात. हे बघ ना काकी तर आहे तिथे. गाठ फाटलेली माझी. तर मित्रांनो हे आहेत गुगलताईचे रोड. गुगलताई आम्हाला कुठून घेऊन येते शॉर्टकटने. शॉर्टकट जरा चांगला वाटतं आपल्याला काय. विचार कर ना रात्रीचं आपण या रोडने येतोय. काय म्हणजे बघा ना बाजूला एक घर नाही काय नाही. कुठल्या तरी पाड्यातून जातोय आम्ही. ते पण बोलतील हे कोण आले. जी घरं दिसत आहेत ती पण झावळ्यांनी बनवलेली वाटतं. हा टाकायला पाहिजे चकवा पार्ट 2. मला वाटतं ऋषी आपण तो हायवे पकडला असता तो बरा पडला असता. 200 meters turn right. 12:30 वाजतात अजून. असं वाटतं की 1:30-2 वाजलेत. मग काय पोहोचू आपण. मित्रांनो याला बोलतात गाव. आपली गुर्रम. Next right, then turn left. आई कुठे राईट भाई. राईट कुठे डायरेक्ट कालव्यामध्ये. ताई एडी बिडी झाली काय तू. भेटला रोड भेटलाय. हे आई कुठे नाही रोड. अरे मग आपण तो रस्ता पकडला असता ना. कोणता. आजीला Take the next left. हे कोणता लेफ्ट भाई. तो लेफ्ट हा लेफ्ट असेल. 600 meters turn right onto National Highway 753. हायवे आला बाबा. हायवे बोलली गुगल ताई. फुल धमाल आली ना. भेटली. डमडम दिसली. दादा हायवे पुढे आहे ना. हायवे जरा बोर्डावर नावच ऋषी काय लिहिलंय. नाईटने बौद्धवाडी हायवे. अरे हा आपण डायरेक्ट इथे आलो. National Highway 753 आहे. त्या घाटात आलो आपण वाटतं. असं वाटतं आपण त्या घाटात आलो डायरेक्ट. हा बरोबर. नाईटने बौद्धवाडी. ओके सो जाऊ का काका. थांबा जा. घाई नाही. ओके. National Highway 753 for 19 kilometers. तर मित्रांनो घाट सुरू झालाय. शॉर्टकट डायरेक्ट आम्हाला घाटात घेऊन आला. तर मागच्या वेळी पण रोहितच्याच भावाच्या लग्नाला गेलेलो आणि इथेच आम्ही थांबलेलो घाटात पुढे. तर आता जरा 360 ऑन करतो. जरा घाटात आलोय तर